युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प। हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन। रामराज्य स्थापनेसाठी सांगली जिल्ह्यातून 50हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजन संपन्न। संपूर्ण जग युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहे। इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते की युगानुयुगे ज्या युद्धात मारुतीराय विराजमान झाले तिथे विजय निश्चित झाला आहे। मग ते प्रभू श्रीरामाच्या सैन्यात राहून रावणाच्या लंकेचे दहन करणारे मारुतीराय असोत व महाभारतात अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर विराजमान होऊन अधर्माविरुद्ध पांडवांना बळ देणारे हनुमान असोत। इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी गावगावी मारुतीरायांची मंदिरे स्थापून जी बलोपासना सुरू केली त्यातूनच स्वराज्याला आध्यात्मिक आणि सामर्थ्याचे बळ मिळाले। आज पुन्हा एकदा देश आणि धर्म संकटात असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे। अशा काळात प्रत्येक हिंदूमध्ये मारुतीरायांसारखे शौर्य, शक्ती आणि भक्ती जागृत व्हावी आणि येणाऱ्या भीषण आपत्काळात मारुतीरायांच्या आशीर्वादाने हिंदूंचा विजय सुनिश्चित व्हावा याच संकल्पनेतून श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देशभरात 850हून अधिक ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आला। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आदी राज्यातील सामूहिक गदापूजनात हजारो युवकांनी सहभाग घेतला। तर सांगली जिल्ह्यात 50हून अधिक ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आला। यात प्रामुख्याने सलगर येथे 55 फुटी हनुमानाच्या मूर्तीच्या ठिकाणी कवठेमहांकाळ तालुक्यातील श्री गिरिलिंग देवस्थान या ठिकाणांचा समावेश होता। गदापूजन विधी आणि हनुमानाची आरती, मारुती स्तोत्र पठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर श्री हनुमते नमः हा सामूहिक नामजप या गदापूजन कार्यक्रमात करण्यात आला। यावेळी रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली 4 वर्ष सामूहिक गदापूजन कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत आणि यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला। या उपक्रमात सांगली येथे हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री नितीन शिंदे, मिरज येथे सर्वश्री दत्ता भोकरे, सोमनाथ गोटखिंडे, संजय जाधव, निरंजन कद्दू, विटा येथे माजी नगरसेवक श्री संजय सपकाळ यांसह अन्य उपस्थित होते। गदेचं पूजन करून आजच्या ह्या तरुणांच्या हातामध्ये मोबाईल आहे, तो मोबाईल काढून घेऊन त्यांच्या हातामध्ये गदा पेलण्या एवढी ताकद निर्माण केली पाहिजे। इस्लामी दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे आणि यासाठी बलोपासना केली पाहिजे। म्हणून हिंदू जनजागृतीने ठिकठिकाणी गदा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज या ठिकाणी आपण गदा पूजन केलेलं आहे। सर्व मिळून प्रतिज्ञा करूया की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला अखेरच्या श्वासापर्यंत हे राष्ट्र हिंदू राष्ट्र केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार या ठिकाणी आपण हनुमान जयंतीच्या निमित्तानं करूया। सर्व हिंदू बांधवांना, भगिना, मातांना या ठिकाणी हिंदू जनजागृती सांगली जिल्हा, हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्हा यांच्या वतीनं हनुमान जयंतीच्या खास खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम, जय हनुमान। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। यांच्या वतीनं आज या ठिकाणी सामुदायिक गदा पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला। ह्या कार्यक्रमाचा उद्देश ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मुघलांशी लढाया केल्या, त्यावेळेला मावळ्यांनी बलोपासना केली पाहिजे। मावळे बलदंड शरीराचे असले पाहिजे यासाठी समर्थ रामदासांनी सर्व मावळ्यांना एकत्र करून बलोपासना करायला शिकवलं आणि त्या बलोपासनेच्या जीवावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, मुघलांना पराभूत केलं। आज
या देशावर जगावर एक फार मोठं संकट इस्लामी दहशतवादाचं आलेलं आहे आणि हे दहशतवादी संकट जर परतून लावायचं असेल तर हनुमानाची जी गदा आहे ती गदा ही शौर्याचं प्रतीक आहे. त्यांनी रामाला विजय मिळवून दिलेला आहे